नमस्कार मंडळी, मी अविनाश पाठक आणि आपण बघता आहात प्रतिध्वनी यूट्यूब चॅनलचा स्पष्ट आणि परखड कार्यक्रम। आता मला एक मराठी म्हण आठवते आहे, अर्थात ती थोडी तोडफोड करून तुम्हाला ऐकवतोय। ती म्हण अशी आहे, बाजारात नाही तुरी आणि नवरा बायकोला मारी। अर्थात इथे नवरा आणि बायकोच्या ठिकाणी वेगळे शब्द आहेत, पण ते मी वापरले तो उगाच जातीयवादी असल्याचा माझ्यावर आरोप होईल आणि कोणीतरी माझ्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करतील, म्हणून मी काही तो उल्लेख करत नाहीये। याचा अर्थ असा की प्रश्न दुसऱ्याच कोणाचा तरी असतो आणि त्या निमित्ताने दुसरेच कोणीतरी भांडत असतात आणि चर्चा करत असतात, वाद घालत असतात। तसा प्रकार सध्या आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे। झालं असं की एक 7-8 दिवसापूर्वी भारतीय जनता पक्षाने त्यांची लोकसभेची पहिली यादी जाहीर केली। 195 ठिकाण मतदारसंघांमधली ती यादी होती। त्या यादीत सध्याच्या केंद्र सरकारमध्ये असलेल्या 34 मंत्र्यांची नावं होती। त्या यादीत महाराष्ट्रातलं एकही नाव नव्हतं आणि त्यामुळे महाराष्ट्रातलं एकही नाव नसल्यामुळे केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन जयराम गडकरी यांचं सुद्धा नाव नव्हतं। आता काही विघ्नसंतोषी लोक असतात, त्यांना विघ्नसंतोषी म्हणण्यापेक्षा छिद्रांविषयी म्हणणं जास्त चांगलं। कुठे छिद्र दिसेल तिथे बोट घालायचं आणि ते मोठं कसं करता येईल ते बघायचं। त्यात आपले महाराष्ट्रातले उद्धवपंत ठाकरे आहेत, त्यांचे हिज मास्टर्स व्हॉइस संजय राजाराम राऊत आहेत, सुप्रियाताई सुळे आहेत। या सगळ्यांना कंठ फुटला। संजय राऊतांनी लगेच सुरू केलं की नितीन गडकरी हे महाराष्ट्रातले एक कार्यक्षम मंत्री आहेत आणि त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही म्हणजे त्यांना तिकीट नाकारलं जाणार आहे, उमेदवारी नाकारली जाते आहे आणि हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा अपमान आहे, असे तारे संजय राजाराम राऊत यांनी तोडले। त्याच्या पाठोपाठ उद्धवपंतांना कंठ फुटला। उद्धवपंत म्हणाले की नितीनजी, तुम्ही असा अपमान सहन करू नका, तुम्ही ताबडतोब भारतीय जनता पक्ष सोडा आणि महाआघाडीत या आणि तुम्ही निवडणूक लढवा, आम्ही तुम्हाला निवडून आणतो। सुप्रिया सुळे सुद्धा असंच काहीतरी बोलल्या आणि त्याच्यावरून बरेच वाद सुरू झाले। आजही ते वाद सुरूच आहेत, अजून किती दिवस चालतील सांगता येत नाही। आता मुळात प्रश्न असा येतो की गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, ते आजचे नाहीत। अगदी चड्डीत होता हा गृहस्थ तेव्हापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक होता आणि आजही आहे। आजही या वयात ते मंत्री असतानाही संघाचा गणवेश घालून संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतात। त्यामुळे त्यांना संघापासून तोडणं हे अतिशय कठीण आहे। आता संघ आणि भाजप यांचं नातं मला काही वेगळं सांगायची गरज नाही आणि गडकरींना मी जे काही ओळखतो त्या माणसांनी कधीही कशाचीही पर्वा केलेली नाहीये। त्यांना जर उमेदवारी दिली तर ठीक, नाही तर ते म्हणतील मी पक्ष कार्य करतो, मी संघ कार्य करतो, मला काहीही उमेदवारीची गरज नाही, असं स्पष्ट ते म्हणतील। मात्र पक्ष सोडणारा तो माणूस नाही। तरीही उद्धवपंतांनी सांगितलं की नाही, तुम्ही आमच्या पक्षात या, आमच्या महाआघाडीत या, आम्ही तुम्हाला निवडून आणतो।
आता मुळात गडकरींना असं आमंत्रण देण्याची यांना काहीच गरज नव्हती, पण आ बैल मुझे मार असं करायची सवय आहे. त्याच्यावर मग देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली की यांना स्वतःला निवडून येण्याची ताकद आहे का. अगदी बरोबर मुद्दा मांडला फडणवीसांनी. उद्धव ठाकरेंनी आजवरच्या आयुष्यात एकही निवडणूक लढवलेली नाही आणि बाकी सगळं जाऊ द्या, पण ते राहतात त्या वांद्रे या भागातून. मुंबई महापालिकेची निवडणूक तरी त्यांनी लढवून दाखवावी आणि तिथून निवडून यावं. तोच प्रकार संजय राजाराम राऊत यांचाही आहे. तेही कधीही आजवर निवडून आलेले नाहीत. राज्यसभेत कायम मागच्या दारांनी शिरलेले आहेत, बॅकडोअर एंट्री. पण आव असा काही आणतात की आमच्या शब्दावर आज लाखो मतं फिरू शकते. उद्धव पंत ठाकरेंचंही बघा ना, ते स्वतः जेव्हा मुख्यमंत्री झाले आणि 6 महिने पूर्ण होत होते तरी त्यांना कुठून निवडून येणं जमत नव्हतं. अशा वेळी मग ते विधान परिषदेत नामनिर्देशित सदस्य म्हणून जायला निघाले. त्यांचं दुर्दैव असं की त्यावेळी राज्यपाल असलेल्या कोश्यारींनी त्यांच्या नावाचं रेकमेंडेशन जे होतं ते अडकवलं. शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे त्यांना रदबदली करावी लागली आणि स्वतःला निवडून यावं लागलं. त्यासाठी विधान परिषदेची ज्या रिक्त जागा होत्या त्याच्यासाठी वेगळी निवडणूक घ्या असं पंतप्रधानांनी गृहमंत्रालयाला सांगितलं. गृहमंत्रालयाने राज्यपालांना कळवलं आणि मग महाराष्ट्रात निवडणुका झाल्या. तेव्हा कुठे उद्धव पंत ठरलेल्या तारखेच्या विधान परिषद सदस्य झाले. यानंतर पुन्हा जर निवडून यायची वेळ आली तर ते निवडून येतील का सांगता येत नाही. पण काहीतरी आगाऊपणा करून बोलायचं तसं ते बोलून गेले आहेत. आता त्यांच्या या बोलण्यामुळे बाकी तर जाऊ द्या, महाआघाडीतच भांडणं सुरू झाली आहेत. महाआघाडीत ते असं बोलल्यावर नागपुरातले काँग्रेसजन सगळे घाबरलेही आहेत आणि चिडलेही आहेत. त्यांचं म्हणणं असं की तुम्ही हे सांगताना गडकरी किती कार्यक्षम मंत्री आहे हे ऐकवलं. आता निवडणूक प्रचारात गडकरींचे समर्थक तुमच्याच त्या क्लिप्स घेऊन दाखवतील आणि आमची पंचायत करून ठेवतील. गडकरींच्या विरुद्ध आम्हाला लढायचं आहे, तुम्ही तिथे मुंबईत बसणार आहात. तुम्हाला हा अव्यापारेशू व्यापार करायला कोणी सांगितला होता. आज गडकरींच्या विरुद्ध ज्यांची नावं चालू आहेत ते अभिजित वंजारी, विकास ठाकरे यांनी अशा प्रकारच्या कॉमेंट्स केल्याच्या बातम्या आलेल्याच आहेत. आता अशा प्रकारे स्वतःच्या बोलण्यामुळे स्वतःच्या सहकार्यांना तुम्ही अडचणीत आणता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज एका वृत्तवाहिनीने विकास ठाकरेंची प्रतिक्रियाही दाखवली की गडकरींना ताकद देण्यापेक्षा तुम्ही आम्हाला इथे सक्षम उमेदवार कोण देतात ते तरी सांगा, म्हणजे गडकरींच्या विरोधात आम्ही लढवून आम्ही निवडून येऊ. गडकरी काहीही झालं तरी आज तुमचे विरोधक आहेत, विरोधी पक्षात आहे, मग त्यांची बाजू कशाला घेता. तर असे सगळे प्रकार चालू आहेत. म्हणूनच हा बाजारात तुरी आणि नवरा बायकोला मारी असा हा सगळा प्रकार सुरू आहे. आता ही सगळी बडबड करायची या लोकांना काहीही गरज नव्हती. गडकरींना उमेदवारी द्यायची किंवा नाही हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. दिली तरी ती घ्यायची किंवा नाही
आणि समजा नाही दिली तर काय करायचं हे स्वतः गडकरी ठरवायला अगदी पूर्णतः सक्षम आहेत. त्यांना उद्धवपंत ठाकरे, सुप्रिया सुळे किंवा संजय राऊत यांच्या सल्ल्याची, मार्गदर्शनाची काहीही गरज नाही. उगाच नाही हो, इतकी वर्ष त्यांनी राजकारण केलं आणि नागपुरात लुनावर फिरता फिरता एक दिवस हा माणूस महाराष्ट्राचा मंत्री झाला आणि नंतर भाजप सारख्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला. आज केंद्रात मंत्री झालाय. आज पहिल्या 5 मंत्र्यांमध्ये त्या माणसाचं नाव आहे. तुम्हाला तर बांद्र्याच्या बाहेरही तुमचं काही काम नाही आहे. सुप्रिया सुळ्यांना शेवटी निवडून यायचं तर वडिलांची मदत घ्यावी लागते. गडकरींना कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. पण आम्हाला बोलल्याशिवाय राहवत नाही, म्हणून आम्ही बोलतो आणि आपल्याचवर आ बैल मुझे मार असा प्रकार करून वाद उडवून घेतो. देवेंद्र फडणवीस म्हणाले की उद्धव ठाकरेंनी म्हणावं की मी तुम्हाला महाआघाडीतून निवडून आणतो. हा प्रकार म्हणजे एखाद्या गल्लीतल्या नेत्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला सांगावं की मी तुला निवडून आणतो, तू माझा पाठिंबा घे, असा हा प्रकार आहे. म्हणजे तुमची किती बेइज्जती झाली हो. पण आम्हाला त्याचा विचारच करायचा नाहीये. आम्हाला मनात येते ते आम्ही बोलून टाकतो आणि असे वाद वाढवून घेतो. मुळात भारतीय जनता पक्षाने पहिली यादी घोषित केली ती फक्त 195 लोकांची आहे. त्यात महाराष्ट्राचा एकही उमेदवार नाही. ज्यावेळी महाराष्ट्राची यादी येईल त्यावेळी गडकरींचं नाव आहे किंवा नाही हे बघता येईल आणि नसलं तर मग काय रिॲक्शन द्यायची ती देता येईल. आणि त्यातही समजा नागपुरातून दुसरा कोणीही उमेदवार दिला नसला तर नागपुरात दुसरं कोणतं नाव येते का हे बघायची वाट तर बघा. आधीच या निमित्ताने भाजपवर, नरेंद्र मोदींवर वाटेल ती टीका करायची. यासाठी आम्ही छिद्र शोधत असतो. आता कालच संजय राऊतांनी एक नवीन फंडा काढलाय आपण की पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच नागपुरातून लढायचं आहे, त्यामुळे त्यांनी गडकरींचा पत्ता कापला आहे. अहो राऊत, गडकरींचा पत्ता कापायची गरज नाही. मोदींनी आधीच आपली उमेदवारी ही वाराणसीतून जाहीर केलेली आहे. मग एका वेळी काय ते 2 ठिकाणून लढणार आहेत का? म्हणजे तुमच्या बोलण्याला आणि वक्तव्यांना काहीही ताळतंत्र नाही असा हा सगळा प्रकार चालू आहे. पण करता काय? लोकशाही आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे आम्हाला मनाला येईल ते आम्ही बोलणार. त्या बोलण्याने काय परिणाम होतील काय नाही याचा आम्हाला विचारच करायचा नाही. मग ते कधीतरी असे अंगलट येतात. आणि या निमित्ताने आम्हाला त्यांना एकच सूचना द्यायची आहे की गडकरींची चिंता तुम्ही नका करू. गडकरी सक्षम माणूस आहे. त्यांनी तर यापूर्वीच जाहीर केलं होतं की 2024च्या निवडणुकीत मला उमेदवारी मिळाली तर मी स्वतःचा प्रचार करणार नाही, मी कुठेही होर्डिंग लावणार नाही, मी कोणतीही सभा घेणार नाही. लोकांना द्यायचं असेल तर लोकांनी मला मत द्यावं, निवडून द्यावं, माझं इतके वर्षाचं काम बघावं, जर मी लायक वाटत असेल तर निवडून द्यावं, मी आता प्रचार करणार नाही. अहो इतक्या हिमतीचा माणूस आहे तो. त्याला तुम्ही ऑफर देता की तू पक्ष बदल. आज पक्ष बदल करणं हा एक अनैतिक व्यभिचारच आहे. गडकरी तसले व्यभिचारी पुरुष नाहीत हे लक्षात घ्या. आणि यानंतर अशी विधानं करताना विचार करा. गडकरींची चिंता तुम्ही करू नका, तुम्ही आपली चिंता करा, तुमच्या पक्षाचा विचार करा. आज शिवसेना, उद्धव ठाकरे गट
किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा किती खेळखेळा झालाय आणि तो कसा उभा करता येईल त्याचा विचार करा. तुम्ही कितीही शेखी मिरवत असलात तरी मतदार तुम्हाला येत्या लोकसभा निवडणुकीत उत्तर देणार आहात. मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहेत, हे लक्षात ठेवा आणि मगच अशी विधानं करा. एवढाच आमचा तुम्हाला आपुलकीचा सल्ला आहे. प्रेक्षक हो, हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. आपल्या मतांचं स्वागतच आहे. आपण एव्हेना प्रतिध्वनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असल्यास धन्यवाद. केलं नसेल तर लगेच करा. इतरांनाही फॉरवर्ड करा आणि इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा.